नमस्कार मंडळी, कशात सर्व मजेत ना? आणि हो, रेसिपीज ट्राय करताय ना? चला तर मग आज रेसिपी पाहूया कोळंबी बिर्याणीची. आपल्याला कोळंबी व्यवस्थित साफ करून धुवून घ्यायची आहे. मग त्याला हळद, धने पावडर, गरम मसाला लावून मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचे. आता आपल्याला बासमती तांदूळ 2-3 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचे. एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे. मग त्यात खडे मसाले, तेल आणि थोडा वेळ भिजवून ठेवलेले तांदूळ याच्यात ॲड करायचे. त्यात लिंबाचा रस आणि मीठ टाकून 80% तांदूळ शिजवून घ्यायचा. बिर्याणी म्हणजे कांदा तर पाहिजेच, त्यासाठी उभा चिरून घेतलेला कांदा थोडं मीठ टाकून कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घेऊया. बघा किती मस्त गोल्डन कलर झाला आहे. आता तो आपण काढून घेऊया आणि त्याच कढईत बिर्याणीसाठी ग्रेव्ही बनवून घेऊया. तेलामध्ये सर्व खडे मसाले टाकून घेऊया. थोडा वेळ फ्राय करून मग त्यात कांदा आणि टोमॅटो ॲड करूया. मग त्यात आलं लसणाची पेस्ट आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यावर हळद, धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट ॲड करायचे. थोडं पाणीही ॲड करूया म्हणजे आपली ग्रेव्ही व्यवस्थित होईल. एक उकळ आल्यावर आपण आता त्यात मॅरिनेट केलेली कोळंबी ॲड करूया. आता चवीनुसार मीठ, बिर्याणी मसाला आणि कोथिंबीर ॲड करून आपली ग्रेव्ही रेडी आहे. अर्धी ग्रेव्ही काढून लेअरिंग करूया बिर्याणीचं. त्यासाठी शिजवून घेतलेला राईस घेऊया. आता आपण फूड कलर वापरलेला आहे, ग्रीन आणि रेड. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर वापरू शकता किंवा स्किपही करू शकता. मग आपण फ्राय करून घेतलेला कांदा आणि जी काढून ठेवलेली ग्रेव्ही ती ॲड केली आहे. परत सेम प्रोसेस केली आहे, सेम लेअरिंग. लेअरिंग करून झाल्यावर झाकण ठेवून स्लो गॅसवर थोडा वेळ शिजवायचे. अशा प्रकारे रेडी आहे आपली कोळंबी बिर्याणी. पाहू शकता कशी झाली आहे. व्हिडिओ पाहून खायची इच्छा झाली असेल ना? मग कसली वाट बघताय? लवकरच रेसिपी ट्राय करा आणि कशी बनते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.